गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग मोसंबी पट्टा महापुरामध्ये उद्ध्वस्त। मोसंबीची झाडं मुळासकट गेली वाहून। अधिकारी पंचनाम्याला पोहोचले नसल्याने शेतकरी संतप्त। बीडच्या हिंगणे हवेली आणि टाकळ गावामध्ये नदीने प्रवाह बदलल्याने शेती गेली वाहून। सिंदफणा नदीच्या काठावरील गावांना मोठा फटका। बार्शी तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या। सरकार कधी लक्ष देणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक नदी नाले ओढ्यांना पूर। सिंदगाव जवळच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं मार्ग झाला बंद। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाडा दौऱ्यावर। मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची राज ठाकरे करणार पाहणी। बातम्यांचा वेगवान आढावा। धाराशिव जिल्हाभरात पुराचा हाहाकार सुरू असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यामध्ये दंग असल्याचे दिसून आले। तुळजापुरात नवरात्र महोत्सवानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांबद्दल माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। अशा गंभीर तक्रारीची काळजी सरकारलाही घ्यावीच लागते असंही अजित पवार म्हणाले। धाराशिवमध्ये पूरस्थिती असताना कलेक्टरांनी असं करायला नको होतं। 24 तास सगळ्यांनीच झोकून देऊन काम केलं पाहिजे। तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत सर्वांनीच अशा गोष्टीत वेळ वाया घालवणं योग्य नाही असं म्हणत जयंत पाटलांनी या घटनेचा निषेध केला। नांदेडमधील गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम आहे। पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। शेतात पाणी साचलेलं असल्यामुळे पिकं जागेवरच सडून गेली आहेत। नदीकाठची शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। सिंदफणा नदीच्या काठावरती असलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। राजकीय दौरे झाले, आश्वासनांची खैरात वाटली गेली। आता नेमकी मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील तब्बल 329 रस्ते खचलेत। काही पूल वाहून गेलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। रायमोहा ते डोंगरकिनी या महामार्गावरील येवलवाडी या ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे लातूरमधील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालंय। नदी नाले ओसंडून वाहू लागल्यामुळे पुलावरून पाणी वाहू लागले आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। चंद्रपुरात होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, तूर पीक मातीमोल झालंय। मात्र प्रशासनाकडून कोणतीही नुकसानाची पाहणी करण्यात आलेली नाहीये। पंचनामे न झाल्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले। परतीच्या पावसामुळे येवला तालुक्यामध्ये देखील हाहाकार बघायला मिळतोय। सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सर्वच होत्याचं नव्हतं झाल्यामुळे शेतकरी हतबल झालाय। जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात मुसळधार पावसानं कहर केलाय। चव्हाण वस्ती आणि मोहरी तलाव परिसरात अतिवृष्टीमुळे शेतजमीन वाहून गेली आहे। शेतामध्ये फक्त दगड आणि गोटे शिल्लक राहिले आहेत, तर खर नदीला आलेल्या पुरामुळे शेतीची माती गळींकृत झाली आहे। सरकारकडून अमरावती जिल्ह्यासाठी 1,68,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटींची मदत पोहोचली आहे। मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत अद्याप पोहोचलेली नाहीये। ई-केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला। सोलापूर शहरात पावसामुळे दमदार हजेरी लावलेली आणि पुढील 4 दिवस सोलापुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागात नुकसान झाले। सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठी अतिवृष्टीच्या अंदाजामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय। अतिवृष्टी झालेल्या सीना कोळेगाव धरणातून अधिकचं पाणी सीना नदीमध्ये सोडण्यात येत आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। पांगरी परिसरात शेतीचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे 2 एकरवरील कांदा सडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। पावसाने मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील अनेक भागातील कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट झाले, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या या मागणीसाठी बीडच्या केजमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला।
केश तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून सरकार विरोधात संताप व्यक्त केला. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शी तालुक्यातील 2 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील लक्ष्मण काशीनाथ गवासने आणि कारी गावातील शरद भागवत यांनी गळफास घेत आत्महत्या केली. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. धाराशिवच्या परांडा तालुक्यातील भोसले वस्ती 5 दिवसांनंतर सुद्धा पाण्याखाली आहे. भोसले वस्तीमध्ये अडकलेल्या लोकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. पुरात वाहून आलेल्या विषारी सापाच्या दंशामुळे पाथरी गावातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बनगर यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि याच पाण्यात वाहून आलेल्या विषारी सापाने दंश केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीला महापूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र नुकसानाला पाटबंधारे विभाग तितकाच जबाबदार आहे. मांजरा नदीवरील 5 बॅरेजवरील 10 दरवाजे नादुरुस्त असल्यामुळे ते उघडले न गेल्याने मांजरा नदीला पूर आल्याचा आरोप केला जातो. करमाळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आलाय. सीना नदीमुळे या पुरामुळे नुकसान झालेल्या भागात जयंत पाटील यांनी पाहणी केली. सरकारने पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून सरसकट 5,000 रुपये रोख मदत आणि 35 किलो धान्याचं वितरण सुरू केलं आहे. तसंच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये, दगावलेल्या प्रत्येक दुधाळ जनावरासाठी 37,500 तर लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची तरतूद केली आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावं पूरग्रस्त झाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. मराठवाड्यातील या अस्मानी संकटात उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना लालबागच्या राजाने मदतीचा हात दिलेला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 50 लाख रुपयांचा आर्थिक निधी दिला जाणार आहे. केंद्रापुढे लोटांगण घाला पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या. फडणवीसांना दिल्लीत किंमत आहे की नाही हे केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल असं विजय वडेट्टीवार म्हणाले. दिल्लीला जाऊन नुसतं येऊ नका, भरीव मदत मिळाली पाहिजे असंही वडेट्टीवार म्हणाले. सरकारनं तातडीने मदत द्यावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा आहे. आमचीही सरकारला विनंती आहे की त्यांनी नेहमीपेक्षा पुढे जाऊन मदत करावी. प्रति एकर 50,000 द्यावेत आणि किमान 25,000 तरी तातडीने द्यावेत अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. अमरावतीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यावरती सोयाबीन फेकत काँग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अमरावतीच्या पंचवटी चौकातून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केले. मात्र त्याच ठिकाणी भाजपाच्या वतीने बँड वाजवत प्रदेशाध्यक्षांचं स्वागत करण्यात आलं. अमरावतीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. एकीकडे शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आणि याच वेळेला भाजपाकडून प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतासाठी जल्लोष करण्यात येत होता. त्यावेळेला दोन्ही पक्ष आमनेसामने आले. नवरात्रोत्सवानिमित्ताने शेवंतीच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जुन्नर तालुक्यातील निमदरी गावामध्ये सध्या सर्व शेतमळे शेवंतीच्या फुलांनी बहरले. सध्या शेवंतीच्या फुलांचे बाजारभाव 100 पार गेले असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या मावळगाव या ठिकाणी रस्त्यालगत कारने जमीन घेतलेल्या संगमनेरच्या उद्योजकाने शिवरस्ता कायमचा बंद केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रवेश आणि सफारी शुल्क सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. त्यात शनिवार रविवारी कोर झोनसाठी तब्बल 12,600 रुपयांचं शुल्क आकारल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. पुण्यात अजित पवारांनी भाजपाला धक्का दिलाय. पुण्यातील अनेक भाजपामधील पदाधिकारी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.